अरे एकत्रित माणसांना अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतं, परंतु दुसरी ते आपले पूर्ण माहिती द्यायला पाहिजे होती की पहिल्याला काय झालंय, कशी झालंय, अचानक चुकीची उत्तरं सांगून माणसांवरती धोका उद्भवत आहे. दादा काय खूप पुढे वेळाचा वापर खूप सक्षमतेने करायचा. प्रसंग तिसरा. दुसऱ्या दिवशी फोटो प्रोसेसिंग होत आहे. तुमची इमेज तयार आहे. दुसऱ्या दिवशी किंवा दोन फोटोंचं स्पष्टीकरण करून विविध गोष्टींच्या सहाय्याने एक मिनिट राहिला, 28ला 1 मिनिट राहिला, होतो. परंतु मित्रांनो, आमच्या नातिकेतून सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे फक्त तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारलेलं एक उपकरण आहे. त्याचा वापर कसा करावा हे माणसाच्या हातामध्ये आहे. पण परंतु मित्रांनो, आपण जर आमच्या नातिकेच्या तिसऱ्या भागामध्ये पाहिले की माणूस ते एआयच्या भवितव्य म्हणून त्यामध्ये एवढा बिंदू गेला आहे की माणसाला माणसाची गरज भासत आहे. त्यामुळे रोजगाराचा तो विषय लावता झाला. ज्या व्यक्तीचं शिक्षण चांगलं झालं आहे त्यांना सुद्धा नोकरी मिळणं अतिशय अवघड झालं आहे. तर मित्रांनो, एआय हे फक्त ते उपकरण आहे. त्याचा वापर कसा करावा हे माणसाच्या हातामध्ये आहे. मग त्याचा चांगला वापर करून त्याला आपली वरदानरूपी बाजू द्यायची की त्याचा दुरुपयोग करून त्याला शापरूपी उद्भवायचं हे माणसाच्या हातामध्ये आहे. तर मित्रांनो, आतापासून या क्षणापासून आपण एक संकल्प करूया की इथून पुढे भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊ एआयचा वापर हा अतिशय सदुपयोगी